तर मित्रांनो, आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही जातोय आता मासे पकडायला. नाही असं नाही, असं थोडं चांगल्याशी बोलायला हवं. तर मित्रांनो, आज आम्ही जातोय मासे पकडायला. तर आमच्यासोबत आहे सिद्धू, यशा. बालाकडे जातो. बाळा नुकताच सलाईन लावून मासे पकडायला आलेला आहे. तोंड बल लपवतो. हे डबकं उपसूया. आणि खास दुकानदार आमच्या सोबत आहे. अरे पडलं मेलं इथं वाट वाट होती हो. त्याच म्हणतो मी. झाड होतं, काय झालं? कुठे झाड होतं? हे समोर इथं वाट होती. चला वरपासून फिरून येऊया, काय भेटतं त्यामध्ये. म्हणजे काय हाय करा, हाय करा, हाय तरी करा दोघं सगळ्यांनी. आणि तर तो त्याच्या हातात देऊ नको, सगळं संपवेल तो. काढ, घे घे घे, काढून घे. झाडानं बचाक मारला. हे काय पॅक झालं बोलतो याला. एक झाड होतं देव. तर आम्ही जातोय मासे पकडायला. तर आपण बघू आपल्याला किती मासे भेटतात. घोटू हा ह्याच्याकडे दाखवायचं. गोटूकडे हा बोलला, हा हा उंच. हा बोला त्याला बाई घालते ना. त्याला डबकं माहिती आहे. तर आता बघूया त्याच्या डबक्यात किती भेटतात मासे. तर मित्रांनो, आम्ही नुकतंच आता नदीवर पोचलो आहोत. आता एखाद्या डबक्यात मासे पाहू आणि ते डबक्याजवळ बांध घालून मग ते डबकं उपसायला सुरुवात करू. तर आपण आता पुढचा व्हिडिओ नक्की पहा, त्यातले मासे कसे आम्ही पकडतो. टाळे बिले टाक, आता परत ते उड्या मारतील. अहो मासे रांडाच्या उड्या मारतात म्हणून मी बोललो तू बघ आता. आहे काय घेतोस, बाजूला घेतोस. कुठं गेला मासा? बिलात गेला की काय एवढा? खायचो कुठं चिल्ला. हा बघा, हा झरा आहे. हा गोड पाण्याचा झरा. ह्या झऱ्याला पुढं पाईप लावलेला आहे, नाही तर या झऱ्यातून पाणी येते. हे बघा, किरण ये इथं, किरण. हा ये, मी आलो. पाठी बघ, पाठी बघ, काठीलाच पाठी. मी त्याला काठीला पाठी बघलं, काठीच्या पुढे बघ. तर मित्रांनो, हा टाप्या, ह्याला मलू बोलतात. ह्या माशाला मलू बोलतात. दिसतोय काय? दिसतोय. आपला आचार्य आहे ना. तर मित्रांनो, आज आम्ही एवढे मासे पकडले आहेत. हा एवढे मासे आता यशालाच पुरणार आहेत बहुतेक, बाकी आम्हा कोणाला पुरणार नाही. तरी आजचा डबकं उपसायचा प्लॅन कंप्लीट झालेला आहे. डबकं परत भरलेलं आहे. जेवढं उपसलेलं तेवढं डबकं परत भरलं. हे आंबा तो रे. चला. आणि काहीची पोरं भुकेलेली घरात जाताना आंबे खात जाताना. दाखवा 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 आंबे. हे दाखव. तर हे बघा, एवढे घरात निघालोय. आता पुढचा मासे शिजवतानाचा व्हिडिओ यशाबाई करून दाखवेल तुम्हाला. तर यशा तुम्ही मच्छी कशी बनवली होती? पाणी टाकल्यावर तेल ओतून
मच्छी फ्राय केलेली मच्छी फ्राय केलेली तेल आणि पाणी मिक्स करू मुंबईला जेवण 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि ह्याची आणि बिर्याणी झाले की याच्यासारखी ओलं खोबरं वरून पेरायचं. हा, वरून पेरायचं. बिर्याणीला चांगली टेस्ट ते वरून कोथमीर आणि ओलं खोबरं पेरायचं. बाजूला सॉस टाकायचं ब्लॅक वाला शेवपुरी. तर अशा प्रकारे आमचा मासे पकडायचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आणि जो आमचा त्याच्यात एक सलाईन लावून एवढा त्याला काय बोलतात ते ताप बी पालेला साप बीप अशक्तपणा असून त्यांनी मासेसाठी तो आला. म्हणजे किती कोवळा आहे. चला बस करा. भोपळी कोण म्हणाल? हापूस आणि भोपळी. आणि हे आमच्या जवळतील पात आहे, याला पात म्हणतात. चायची पात मध्ये वाटलं ते वाटतं एकदम कशी पात आहे. भयावल वाटतं ते. आतमध्ये फक्त एकच माणूस जाऊ शकतो. कोण हा? कोण वरती गेलेले वरती गेलेले आतमध्ये एकच ना अनेक माणसं जाऊ शकतात. नाही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.